एक सांगू, शुभ्राला रागवू नकोस बघ. हट्ट किती करते ती पाहिलत ना तुम्ही. नावापुढं सत्यजित मुदोळकर उगाच नाही आहे तिच्या. खरंय, काही काही बाबतीत कंप्लीट यांच्यावर गेली ती. दुधाचा मग समोर ठेवला ना की बरोबर त्याचा कान आपल्याला हवा तसा फिरवून घेणार. हँगरला लावलेले कपडे व्यवस्थितच हवे, जरा इकडे तिकडे झालेले असतील ना तर घालत नाही ती. कधी कधी अशी वाटते ना की थेट यांची आठवण येते मला. पण तुझा समजूतदारपणा बी घेतलाय पोरीनं. प्रमाण बघायला गेलात तर सत्यजितच जास्त आहे, मंजिरी फार कमी. तर बी वरडू नकोस तिच्यावर. अगं लहान पोर आहे ती, मनात हेच ध्याना असंच असतं बघ लहानपणी. अगं जितकी तिच्यावर जबरदस्ती करशील ना तितकं त्या नावाबद्दल क्युरियोसिटी जास्तच वाढेल बघ तिची. मग म्हणली मला एक दिवस पळून जाईल कोल्हापूरला म्हणून. काय असं जर खरंच कधी झालं, जर शुभ्रा मला म्हणाली की तिला तिच्या वडिलांपासून मी तोडलाय, मला नको आहेस तू, काय करीन मी? जिथल्या तिथे संपून जाईन मी. म्हणजे असं वंगाळी विचार करू नकोस परी. अगं नाही व्हायचं असं कधी. चल रात बघ किती झाली, नीट चल, लई विचार नको करू. अगं ये, झोपली का काय? अगं मग गप्पा मार की. चारे आज मी बोलली तिच्या संग. काय काय म्हणली ती? काय म्हणणार, थोडी बावरली थोडी गांगरली असं कसं म्हणली. पण नाही तर नाही ना म्हणली. नाही 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 म्हणली. आई तुला खरंच वाटतं का असं होईल? हे समज झालं ना तर मला आनंदच होईल बघ. म्हणजे या घराला तोलून धरणारी थोरली सून हवीच आहे बघ. घरात समज आहे, सुख आहे, शांती आहे, पण घरची लक्ष्मीच नाही बघ. तशी नेत्र हाय, म्हणजे सुनेची समधी कर्तव्य ती व्यवस्थित पार पाडतीय. पण मंजिरीची जागा नाही घेऊ शकत. म्हणजे सत्य जेव्हा जलात होता नव तेव्हा गौऱ्यानं समधी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. पण महत्वाचे निर्णय सत्यच घेत होता ना, आणि अजून बी घेतो. राम जेव्हा वनवासाला गेला तेव्हा भरतानं रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि समद कारभार केला बघ. पण भरताचा कधी राम नाही झाला. घडणच असती बघ तशी माणसाची. आई काय ग, तुला खरंच असं वाटतं का ग अनघा मंजिरीची जागा घेऊ शकेल म्हणून? का नाही घेणार? अगं ती पोर समंजस आहे, घरच्या समद्यांबरोबर प्रेमानं वागती, आणि तिच्याकडे अनुभवात आलेलं शान पण बी आहे.
आपण आपला धोंडा कडपर्यंत ढकलत राहायचा. गडगडल तेव्हा गडगडल. मला म्हातारीला दुसरं काय काम आहे. मग इतके वर्ष माझ्यासाठी नाही शोधलास तू? अगं सोन तुकडे, तूच तर म्हणलीस नव पांढऱ्या घोड्यावर बसून राजकुमार येणार आहे माझ्यासाठी म्हणून. कवा जेव्हा माझे एक केस पांढरी होती तेव्हा? आता पांढरे कशा पायी होत्यात? आता तर कुठं तू 20 वर्षाची झाली. ईस कुठं 27 पूर्ण झालीत मला आता. अगं मग बरीच वर्ष आहे ती. आता घोड्यावरून राजकुमार यायला काहीच हरकत नाही. 2 वर्ष थांब अजून. हो ना, मी तर म्हणते आता अजूनही माझे खेळण्या बघण्याचे दिस आहेत. या दिवाळीला का नाही तुला परकर पोलप शिवूया आपण. चलाय लाज वाटतो. तेव्हा बाबा माझ्या या फुलपाखरावर असंच लक्ष असू दे तुझ. माझं सोन ग ते, माझं ग सोन कुकड ते. अहो सांगा ना काय झालं. कॉफी तर दे आधी. काय नाही, सकाळी कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. गंगण्यांना फोन केला होता मी, त्यांनीच रिपोर्ट दिला. ते आले होते. आता करेक्ट मुद्द्यावर आहेस. आले होते सत्यजितराव. सत्कारानंतरच्या भाषणात खूप उत्तम बोलले असं म्हणाले गंगणे. अहो त्यांना काही कळलं नसेल ना, म्हणजे तुम्ही त्या संस्थेचे सभासद आहात वगैरे, किंवा हे बघ, त्यांना जर कळलं असतं ना ते एव्हाना ते आपल्या दारापाशी असते. तसं नाही. हे बघ, माझे आणि सत्यजितरावांचे पूर्वी काही संबंध होते याबद्दल त्यांना कोणाला काहीही माहिती नाही. एकटेच आले होते. आता हे मी गंगणेंना विचारलं नाही. अहो पण तुम्ही विचारलं तर कळू शकेल ना. मला एक गोष्ट कळत नाहीये, आपला काय संबंध आहे आता या गोष्टींशी? काय करायचं आपल्याला माहिती करू? तसं नाही. कॉफी स्ट्रॉंग झाली, छान, अप्रतिम. म्हणजे 7 वर्षात त्यांना कोणी भेटलं नसेल का? अशी मुलीची जबाबदारी तर नाहीये त्यांच्या. नाहीतर त्यांना भेटायलाही परवानगी नाही. सत्यजितरावांनी लग्न तर केलंच असेल. घरातल्यानी प्रेशर आणलं असेल का हो त्यांच्यावर? कशी असेल त्यांची बायको? तेव्हा या गोष्टीमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये, आणि तुलाही तो नसेल तर उत्तम. हो, असं काय करताय? मी काय डिटेक्टिव्ह नेमलाय का त्यांची माहिती काढायला? मला जे वाटलं ते बोलले फक्त. हे बघ, माहिती जर काढायची असेल ना तर ती कशीही काढता येईल. कोल्हापुरातल्या आपल्या जुन्या ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीला जर फोन केला ना तर ते सत्यजितरावांबद्दलची सगळी माहिती अगदी धडाधडा देतील आपल्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट टू वे असते. जशी त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळेल ना तशीच आपल्याबद्दलची माहिती सुद्धा त्यांना मिळणार. मला एक गोष्ट कळत नाहीये, 7 वर्ष ज्या शहराशी आपण संपर्क तोडलाय त्या शहरातल्या कुठल्या माणसाची का आणि कशा करता बोलायचं आपण? अहो मी कुठे चालले बोलायला? फक्त उत्सुकता वाटली म्हणून तुमच्याशी बोलले मी. तुमच्याशी शेअर नाही करायचं? हे बघ, तसं नाहीये. मागच्या वेळेला ते आपल्या शेजारचे कोल्हापूरचे गोरले भेटले होते. मी त्यांना खोटंच सांगितलं की आम्ही सगळे इंदूरला राहतो म्हणून. काय माहित उद्या त्यांची आणि सत्यजितरावांची ओळख निघाली असती, त्यांना माहिती मिळाली असती तर. मुळात दादाचे हे भूमिगत राहणं मला पहिल्यापासूनच मान्य नव्हतं. पण आता ठरलंय ना, मग ते शेवटपर्यंत निभावायला हवं. अहो खरं खरं सांगा मला, तुम्हाला नाही वाटत सत्यजितरावांचं काय चाललंय जाणून घ्यावं असं? अंकिता, तुला उत्तर माहिती आहे. मनू आणि सत्यजितरावांचं लग्न टिकावं यासाठी शेवटपर्यंत मीच प्रयत्न करत होतो ना.
बघू. आजी काय हा वय काय? हा, दे. बघ. बाबा किती थाप आहे? फार नाहीये, 100 आहे. हा 100च आहे ना व. फूक मारल्यावर उडून जाय. बाबा काय आहे ते? ह्याला थर्मोमीटर म्हणतात. मला द्या ना खेळायला. युवी ही काय खेळायची वस्तू नाहीये, लहान मुलांसाठी नाहीये ती. बाबा जेव्हा मम्माला ताप आलेला तर तुम्ही कसे केलेलं? असं 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 गुदगुली करून. तू गप्प बसतोस का आता? बाबा मला भूक लागली, काहीतरी खायला द्या ना. भूक लागली मग मला खा. हा? त्या दिवशी तुम्हाला भूक लागलेली तेव्हा मम्मा अशीच बोललेली ना, मला खा. हा पोरगा आहे ना एक दिवशी विकणार आहे मला कुठे? बाजारात. कोण विकत घेणार तुम्हाला? ए, तू गप चल, उठ उठ इकडे. आर्या फालतू बडबड उगाच करतो. काय अजित काय झालं काय? काय नाही रे, जगबुडी आल्यागत चेहरा करून बसू नका. बरी आहे ती. थोडासा ताप आलाय तिला. हं? काल अंगा बघून गेली. सकाळी डागदरांकडे पण नेऊन आणलंय तिला. आणि तिने मला लॉलीपॉप पण घेऊन दिलं. पण काय म्हणाले का डॉक्टर? कशामुळे झाले? हा काही इन्फेक्शन वगैरे का? टेस्ट वगैरे सांगितलेत का करायला? अरे काही नाही दादा, वेदर चेंज मुळे झालं असेल. तुला माहितीये परवा रात्री हा पण खोकत होता. बाबा तेव्हा मम्मीला खोकला आलेला तेव्हा युवी तू जरा गप्प बसतोस का आता? दादा मी अनघाला फोन करून आलो. ती मला म्हणाली होती की जरा प्रत्येक रीडिंग नंतर फोन कर म्हणून. बाबा तेव्हा मम्मा गप गप. आलो आलो. चल चल. न्यावी मिठाच्या पानाच्या गाड्या ठेवायला पाहिजे ना. घेऊन येते पण हळू हळू. चल. बाबा हो ग सोना. तुमचं कसं झालं फंक्शन? आणि तुमचा प्राइस कुठे आहे? प्राइस ठेवलंय मी गाडीत. ए आर्या प्लीज लवकर बरी हो ना. तुझं बाबा तुला नाही बघू शकत हे असं. लिंबाची फोड, आंब्याची काप. तू माझी लेक आणि मी तुझा बाप. काय राजे, आज गडावर बोलवून घेतलं, ऑफिस नाही? हा त्याआधी मला सांग, सत्कार कसा झाला? सत्कार चांगला झाला. फक्त कालपासून आर्याला ताप आहे. मला त्याचं टेन्शन आले खूप. टेन्शन काय घेतोस? लहान मूल म्हणलं की आजारी पडणारच. आमचे आराध्य भोसले काल तिकडे क्रिकेट खेळता खेळता त्याने नाक फोडून घेतलं. यंग मला तुझ्याशी बोलायचं हे होतं की मी दादाला भेटायचं ठरवलंय. काय? तुझी माहिती बरोबर होती का? त्या जमिनीच्या पट्ट्यात दादाला इंटरेस्ट आहे. त्याचा तो पोचलेला पोपट संख्ये तो मला भेटायला आला होता ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी. तू बोलला नाहीस मला. तेव्हा महत्वाचं नाही वाटलं मला ते. पण काल त्याने पुन्हा फोन केला होता. हे बघ, मला असं वाटतं की मी आणखीन भेटायचं टाळलं तर दादा स्वतः. तू त्याला घाबरू लागलास. प्रश्न घाबरण्याचा नाही.
पण आता ही व्याध मुळातच मला माझ्या आयुष्यात नकोय. त्यामुळे तो जर भेटीसाठी एवढी आमंत्रणं पाठवत असेल तर एकदा काय ते भेटून घेऊ ना, संपवून टाकू विषय. 15-20 मिनिटं त्याला सहन करावं लागेल, पण मग नंतर डोक्याला शांती. ती तो देईल कशामुळे? त्याला आपल्याला का भेटायचंय? त्याला आपल्याला हेच सांगायचंय ना की ती जमीन मला हवी, तुम्ही फुटा. पण आपण तर ऑलरेडी ठरवलेलंच आहे की आपण त्या जमिनीवर पाणी सोडतोय ना. बस हीच गोष्ट त्याला सांगायची. आणि त्याला हेही सांगायचं की बाबा तू तुझा रस्ता पकड आणि आम्हाला आमच्या रस्त्याने शांतपणे जाऊ दे. थोडक्यात काय, आपण त्याच्या समोर जाऊन आपली हार पत्करायची. मग तू सांग विहंग, काय करूया? तुझी काय इच्छा आहे? माझी तर इच्छा आहे, पण त्याला भिडावं, नडावं. त्याला भेटायला जायची काही एक गरज नाही. आपण आपलं फक्त काम करत राहायचं बास. आणि तू म्हणतोस ना, तो आपल्याला भेटायला आलाच तर दिसता क्षणी त्याला फोडून काढायचं. घरात तर घरात, ऑफिसमध्ये तर ऑफिसमध्ये, आणि रस्त्यावर दिसल्यानंतर तर रस्त्यावर. वा 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 वा. म्हणजे त्या दिवशी आपलं सुख समाधान जपण्याबद्दल मी आपल्याला जे काही प्रवचन दिलं ते सगळं पालथ्या घड्यावर पाणी होतं. बघ, मला बाकी काही माहिती नाही. मी एवढंच सांगेन, मी त्याला भेटणार नाही. त्याच्या समोर शेपूट घालून मी हरलोय असं म्हणणार नाही. ठीक आहे, मी घालतो शेपूट. पार्टनर आहोत की नाही, पण जबाबदाऱ्या वाटून घेऊ. व्यंग, रक्त माझंही खवळतं, मोठी माझ्याही वळतात. बट इट्स नॉट वर्थ इट. कधी कधी काही गोष्टींकडे कानाडोळा करून पुढे जाण्यात छान पण असतं. मी त्याला भेटणार नाही म्हणजे नाही. नको भेटूस, खरंच नको भेटूस. विहंग, तुझा सगळा संताप, तुझा सगळा राग कळतोय मला. मी एकटा जातो, त्याच्याशी जे बोलायचं ते बोलतो. मी त्याला हँडल करतो. आजी पुरणपोळी, पुरणपोळी, आजी पुरणपोळी, पुरणपोळी. अगं काय काय कशासाठी एवढा आरडाओरडा चाललाय तुझा? आई, आजीने ना तिच्या गावाहून माझ्यासाठी पुरणपोळी आणले. हो, मावशी पुरणपोळी, मावशी पुरणपोळी, मावशी पुरणपोळी. अरे ए बायानो, कशा पायी दंगा घालतोय सा? हे आणली पुरणपोळी. घे. मंजिरी, तुझ्यासाठी आणू का? नाही नको, माझी आई खायची खूप इच्छा आहे, पण पुरणपोळी खात बसले ना तर तिकडे टोल नाक्यावर ट्रॅफिक वाढायची. आई बस ग, जाशील आरामात. पूर्णाची आई किले बी एक पोळी लाव. आई पूर्णाची पोळी. शुभ्रा आज झाला पाडे कळते बरं मला. नाही, पूर्णाचीच पोळी आई. या पूर्णानं स्वतःच्या हातानं बनवली आहे. मंजिरी, आणते तुझ्यासाठी. नाही, आता नको, मी पळते. पण घरी आल्यावर मला माझा वाटा पाहिजे. उरला तर देऊ. हो का आजीबाई? शहाणपणा नकोय. आणि सोफ्यावर नाही बसायचं पोळी खायला. मावशी, तिला इथे पेपर टाकून द्या. इथे बस ग. आई, तू एवढ्या वेळ छान होतीस, पण आता लगेच आईसारखी वागायला लागलीस. हो ना, आईच आहे मी तुझी. चल बाय. बाय. मावशी येते. बाय बाय. सांभाळून जा. हो. आजी, दे ना ग पुरणपोळी. अगं वय, देते ना. किती घाई करशील? हं? दे. तुझ्या आईने काय सांगितलंय? पेपरावर बसून खायचं है ना? इथे बसायचं. देते. आजी, हा? फॅन लाव ना, गरम होतंय. कमाल सये.
जी तो ली ओ रो